Hello everyone. Uh, okay. Now we will start a new topic. Two greedy algorithms for finding set of generators. ओके. आता काय सांगितलेलं याच्यामध्ये बघून घ्या. These algorithms help us to find minimum number of vectors whose span equals to the vector space V. ओके. फर्स्ट वन काय दिलेलं आहे आपल्याला, ग्रो अल्गोरिदम दिलेला आहे आणि सेकंड वन दिलेला आहे श्रिंक अल्गोरिदम. ओके. आता व्हॉट इज मीन बाय ग्रो अल्गोरिदम तो फर्स्ट बघून घेऊया. काय दिलेलं आपल्याला, डेफ ग्रो इन ब्रॅकेट व्ही, v is equal to 5 repeats while possible. Find vector v in the v that is not a span of b but put in b. Okay, the algorithm stops when there is a no vector to add, at which time b spans all of the v. Thus, if algorithm stops, it will have found generating set. ओके. आता ह्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला ग्रो हा आपल्याला काय केलंय, डिफाईन केलंय. डिफाईन ग्रो इन ब्रॅकेट काय घेतलेलं तो आपल्याला, मला हॅलो. ओके. तर आपल्याला जो ग्रो अल्गोरिदम दिलेला आहे, ग्रो अल्गोरिदम मध्ये आपल्याला काय केलेलं, आपल्याला ग्रो हा आपल्याला एक बी आपल्याला काय केलेलं आपण डिफाईन केलेलं आहे. बी इज इक्वल टू आपण काय केलोय, 5 मीन्स वॉट, 0. ओके. आणि जोपर्यंत आपल्याला तुमच्या व्ही या सेटमध्ये आपल्याला वेक्टर्स आपल्याला फाउंड होत नाही, तोपर्यंत आपल्याला काय होणार आहे, तुमचा जो बी स्पॅन आहे तो काय असणार आहे, कंटिन्युअसली जनरेटिंग सेट असणार आहे. पण ज्या वेळेला त्याच्यामध्ये आपल्याला एमटी सेट किंवा त्याच्यामध्ये आपल्याला नॉट अ वेक्टर एनी वेक्टर फाउंड असेल, त्यावेळेला काय असेल, तर तो तुमचा अल्गोरिदम काय होणार आहे, तो अल्गोरिदम स्टॉप होणार आहे आणि रिझल्ट विल बी फाउंड ॲज अ जनरेटिंग सेट. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, द अल्गोरिदम स्टॉप्स व्हेन देर इज अ नो वेक्टर टू ऍड, at which time b spans all v. Thus, if the algorithm stops, it will have to found a generating set. Okay. Next algorithm is our shrink algorithm. ओके. श्रिंक अल्गोरिदम मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, श्रिंक आपल्याला काय केलंय, डिफाईन केलंय. डिफाईन श्रिंक व्ही. ओके. बी इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, सम फायनाइट सेट ऑफ व्ही वेक्टर्स that span v repeats while possible. Find the vector v in b such that the span of b minus set of v is equal to capital V, and removes v from b. Okay. The algorithm stops when there is a no vector whose removal would leave spanning set at every point during algorithm. V span V, so it span at the end. This algorithm certainly find the generating. Grow and shrink algorithm are called as the greedy algorithm because in each state the algorithm makes choice without giving though the future. The grow and shrink algorithm for finding the smallest generating set for the vector space are remarkable. They do in the fact find the smallest set. ओके. पुढचं आपल्याला दिलेलं आहे मिनिमम स्पॅनिंग फॉरेस्ट अँड जीएफ ऑफ 2. ओके. हा जो आपला पॉइंट आहे तो आपण एक लास्ट याच्यामध्ये बघितलं होतं की हाऊ टू फाइंड युअर जीएफ ऑफ 2 किंवा जीएफ ऑफ 3 आपण सॉरी जीएफ ऑफ 2 आपण फक्त यामध्ये पाहिलेलं आहे. ओके. कन्सिडर द फॉलोइंग ग्राफ हुज वेट असाइन्ड टू इट्स एजेस. ओके. आता हा आपल्याला ह्या ठिकाणी दोन फिगर्स दिलेले आहेत. त्या फिगर मध्ये आपल्याला काय केलेलं आहे, डायग्राम्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट मध्ये आपल्याला ए बी आणि पी ह्याचं आपल्याला एक सेट असलेली एक डायग्राम दिली आहे. इट हॅव्हिंग 3 एजेस आणि 3 आपल्याला काय दिलेले आहेत, आपल्याला तुमचे एंडिंग व्हर्टायसेस दिलेले आहेत. ओके. आणि सेकंड डायग्राम मध्ये आपल्याला काय केलेलं आहे, एम डब्ल्यू जी आणि के ह्याच्या आपल्याला 4 व्हर्टायसेस दिले आहेत आणि 5 3 4 8 आणि 6 ह्या काय दिलेल्या आहेत, ह्या एजेस आपल्याला दिलेले आहेत. लाईन बिटवीन 2 व्हर्टायसेस इज कॉल्ड एज द एजेस, राईट. सो दॅट्स वाय ह्या एजेस दिलेल्या आहेत. Okay, we understand the above graph as the water supply network among the different buildings of society. The weight on the edges represents the cost of installation of pipeline. Our goal is to select a set of pipes installed so every pair of areas are connected in the above graph.
by the edges which represents pipes and cost is a minimum. We defined few terms of graph theory which will helpful here. ओके, फर्स्ट टर्म काय दिलेली आपल्याला, आता ग्राफ थेअरी आपल्याला मोस्टली पार्ट झालेला आहे. ओके, आता त्यातलंच आपल्याला काय दिलेलं आहे, ग्राफ थेअरी मधला एक पार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण पाथ बघतो. आता व्हॉट इज पाथ होते, त्याच्यानंतर सायकल्स होते, त्याच्यानंतर एजेस होत्या, व्हर्टायसेस होते, त्याच्यानंतर तुमचा सेल्फ लूप होता, पॅरलेल एजेस होत्या. हे जे सर्व पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मिनिमम स्पॅनिंग फॉरेस्ट किंवा जीएफ ऑफ टू फाइंड करण्यासाठी आपल्याला कन्सिडर करायचे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला परत एकदा रिपीट केलेले आहेत. ओके, त्या एकदा ओव्हरव्ह्यू करून घ्या. आपल्याला ग्राफ हा युनिट पूर्णपणे मागच्या टर्म मध्ये झालेला आहे. फक्त एक रिवाइज टॉपिक करते आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करूया. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला आता पाथ मीन्स व्हॉट, फॉर अ ग्राफ जी a path is defined as a sequence of vertices and edges in which no vertices is repeated. That is, if u and v are distinct vertices, then u is equal to u0 minus e1, sorry, u0, e1, u1, e2 आणि u2. Okay, this is actually a path. म्हणजेच काय सांगायचंय, सपोज इफ आय वॉन्ट टू गो फ्रॉम एम टू जी, देन दॅट टाइम जर आपण हा पाथ आपण जर यूज करत असू तर हा पाथ आपण डिक्लेअर कसं करणार आहोत, तर M3 W6 आणि G. ओके, दिस इज अवर फर्स्ट पाथ. मग तो आपण सांगताना आपण कसं सांगणार आहोत, तुमचा फर्स्ट तुमची व्हर्टायसेस, नंतर एज, नंतर व्हर्टायसेस, एज आणि व्हर्टायसेस. म्हणजेच आपल्याला पाथ दाखवताना आपल्याला व्हर्टायसेस आणि एजेसच्या मधलं आपल्याला काय आहे कनेक्शन आहे हे दाखवण्यासाठी आपण काय केलं, या ठिकाणी आपण एक लाईन ड्रॉ करतो. ओके, सो दॅट्स आपल्याला जर पाथ जर सांगायचं असेल तर कसं सांगणार आहोत. दुसरा जर आपल्याला M2G चा पाथ सांगायचा असेल तर आपण कसं सांगणार आहोत, तर ह्या ठिकाणी M5K4W6 आणि G हा एक पाथ असू शकतो. म्हणजे आपल्याला इच अँड एव्हरी पाथ सांगत असताना आपल्याला त्याच्यामध्ये कोणते एजेस यूज करतोय त्या सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं. सो दॅट्स आपल्याला त्या डिफरंट पाथ आपल्याला अंडरस्टँड करता येतात. Okay, we say it as a U to V path. Here U and V are starting and the ending vertices. Okay, and UI and VJ are intermediate vertices, and E is the edge between vertices EJ and UI, UJ and UI. Okay, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की ज्या पॉइंट पासून आपण स्टार्ट करतोय ती काय असणार आहे, स्टार्टिंग व्हर्टायसेस असणार आहे, आणि ज्या पॉइंटला आपण एंड करत आहोत तर ती कोणती असणार आहे, तुमची एंडिंग व्हर्टायसेस असणार आहे. ओके, आणि पाथ आपल्याला दाखवण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यामध्ये एजेसचा यूज करतो. इंटरमिडिएट कोणत्या कोणत्या आपण एजेस यूज केलेले आहेत, कोणत्या कोणत्या व्हर्टायसेस यूज करतो, तो सर्व आपल्याला डिटेल्स आपल्याला पाथ शो करताना लागतो. ओके, देन नेक्स्ट वन इज सायकल. A graph is a cyclic or said to be cycle if V1, E1, V2, E2. म्हणजेच काय असणार आहे, अप टू कुठपर्यंत, तर V1 पर्यंत. म्हणजेच आपल्याला सायकल जर एखाद्या पाथची सांगायची असेल किंवा ती जो ग्राफ आहे तो सायक्लिक फॉर्मॅट मध्ये आहे हे जर मेन्शन करायचं असेल तर त्यावेळेला तुमची स्टार्टिंग अँड द एंडिंग व्हर्टायसेस शुड बी अ सेम. ओके, त्यावेळेला जर तुमची जर स्टार्टिंग आणि एंडिंग व्हर्टायसेस जर सेम असेल तर देन दॅट पाथ इज कॉल्ड ॲज अ सायकल, किंवा ती जी डायग्राम आहे त्याला आपण काय बोलतो, सायकल बोलतो, किंवा सायक्लिक ग्राफ असं आपण कन्सिडर करतो. सपोज ही डायग्राम घ्या. इफ आय गो फ्रॉम P7 A8 B2 आणि अप टू P, means your starting vertices is also P and the ending vertices is also P. So that's why this is a whole cycle. Okay, so this is for cycle. And then next, forest. Okay, the forest means what, a graph is said to be forest if it has no cycles in it. ओके, एखाद्या डायग्रामला आपण फॉरेस्ट कधी म्हणतो की त्यावेळेला त्याच्यामध्ये कोणतीही सायकल असणार नाही, त्यावेळेला तो जो ग्राफ आहे त्याला आपण काय बोलतो, तर फॉरेस्ट असं बोलतो. त्याच्यानंतर स्पॅनिंग सबग्राफ. आता व्हॉट इज मीन बाय स्पॅनिंग सबग्राफ, हा आपल्याला पॉइंट लास्ट सेमिस्टर मध्ये झालेला होता. Spanning subgraph is a subgraph obtaining all vertices of G. It needs no content of the edges G. Okay, spanning forest means what?
it would be a subgraph such that it contains all vertices but not cycles. ओके, म्हणजेच आपल्याला ह्याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे स्पॅनिंग फॉरेस्ट, त्याच्यामध्ये काय असणार आपल्याला, त्याच्यामध्ये सर्व व्हर्टायसेस ह्या ऑक्युपाय झालेल्या असणार आहेत किंवा पूर्णपणे सर्व ज्या ग्राफ मधल्या व्हर्टायसेस आहेत त्या त्याच्यामध्ये कंटेंट असणार आहेत, पण त्याच्यामध्ये कोणतीही सायकल अवेलेबल नसणार आहे. म्हणजेच एक लूप तयार असणार नाही, स्टार्टिंग आणि एंडिंग व्हर्टायसेस सेम असणार नाहीये. ओके, तर दिस इज कॉल्ड अ फॉरेस्ट. Okay, we give two algorithms for computational problem. Input काय दिलेलं आहे, a graph G and assignment of real number weight to the edges of G. And output will be a minimum weight set B of edges that spanning and a forest. Okay. नंतरचा जो पॉइंट दिलेला आपल्याला ग्रो अल्गोरिदम फॉर MSF. ओके, डिफाईन काय केलंय, ग्रो आपल्याला काय केलंय, डिफाईन केलेलं आहे. ओके, ग्रो G आणि B इज इक्वल टू काय दिलेलं आहे, B आपल्याला 5 दिलेलं आहे. कन्सिडर द एजेस इन द ऑर्डर फ्रॉम लोएस्ट वेट टू हायेस्ट वेट फॉर each edge E, if E is ending points are not yet connected via via edge in B, add E to B. Okay, um, this algorithm exploits the freedom we have in the grow algorithm to select which vector to add. The weight in increasing order are 2, 4, 3, 4, 5, 7, 8, and 9. Thus, the solution obtained, which consists of age 2, 3, 4, 5, and 7 is. आता ह्या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, एक एज दिलेली आहे आपल्याला P7 A7P2 अँड बी. ही आपल्याला हा एक जो आपल्याला काय दिलेला आहे ग्राफ दिलेला आहे, आणि सेकंड म्हणून काय दिलेलं आहे आपल्याला G6 हा जो आपल्याला पूर्ण दिलेला आहे एजेस कंटेनिंग GWKM आणि 6, 4 आणि 3 ह्या एजेसचा मिळून आपल्याला करेक्टेड असा एक हा आपल्याला ग्राफ दिलेला आहे या ठिकाणी. ओके, सेकंड म्हणून आपल्याला काय दिलेलं आहे की श्रिंक अल्गोरिदम दिलेलं आहे. श्रिंक अल्गोरिदम काय करतो, श्रिंक फर्स्ट काय करतो, डिफाईन करतो, आणि बी इज इक्वल टू काय केलेलं आहे, ऑल एजेस घेतलेले आहेत. ओके, कन्सिडर द एजेस इन द ऑर्डर फ्रॉम द हायेस्ट वेट टू द लोएस्ट वेट फॉर each edge E if every pair of nodes are connected via B to E. Remove E from B. Okay, then we have to remove E from your B. Okay, this algorithm exploits freedom in the shrink algorithm to select which vector to remove the weights in decreasing order 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. Okay, the solution consists of age 7, 6, 4, 2, 4, 3, and 2. Okay, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट दिलेला आहे आपल्याला लिनियर डिपेंडन्स दिलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये पॉइंट दिलेला आहे आपल्याला लेमा. ओके, सॉरी, लेमा काय दिलेलं आहे आपल्याला, सुपर फ्लुअस वेक्टर लेमा फॉर एनी सेट ऑफ एस, एनी वेक्टर V belongs to S if V can be linear combination of the other vector in S, then span of S S is connected with your B, which is equal to span of S. प्रूफ काय दिलेलं आहे आपल्याला, S is equal to काय दिलेलं आहे आपल्याला, in curly braces V1, V2, V3 and up to Vn, and let Vn is equal to alpha 1 into V1 plus alpha 2 into V2 up to alpha n minus 1 into Vn minus 1. To show span of S is equal to span of S minus V. Now for every V is belongs to span of S, V is equal to beta 1 into V1 plus beta 2 into V2 up to the beta n into Vn. Now beta is equal to beta 1 into V1 plus beta 2 into V2 up to the point beta n in bracket alpha 1 into V1 plus alpha 2 into V2 up to alpha n minus 1 into alpha n minus
2. Okay, which shows that the arbitrary vector in the space S can be written as linear combination. Okay, linear dependence again define a set of vector v1 v2 up to vn is said to be linearly independent if c1 into v1 plus c2 into v2 up to cn into vn is equal to 0. Then every ci is equal to 0. Otherwise, a set of linear dependent, which mean that in the set of v1 v2 up to vn there is a vector which can be expressed as a linear combination of the other vector in that set. For example, v2 is equal to c1 dash into v1 plus c3 dash into v3 up to the cn dash into vn. Or we say that the set v1 v2 up to vn are linearly dependent if v1 c1 into v1 plus c2 into v2 up to cn into Vn is equal to 0. Then for some I and C I is not is equal to 0. आता एक लक्षात घ्या, आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, लिनियर इंडिपेंडंट सांगितलेलं आहे. लिनियर जर इंडिपेंडंट असेल वेक्टर्स, देन दॅट टाइम तुम्हाला कोणती कंडिशन असणार आहे, C1 इंटू V1 ही जी कंडिशन दिली अप टू इज इक्वल टू 0, अप टू म्हणजे Cn इंटू Vn इज इक्वल टू 0 फॉर युअर C इज इक्वल टू 0. ओके, आणि लिनियरली डिपेंडंट आपल्याला सांगायचं असेल तर त्यावेळेला आपण काय सांगतो की लिनियरली डिपेंडंट साठी C1 इंटू V1 प्लस C2 इंटू V2 अप टू Cn इंटू Vn इज इक्वल टू 0. then it is said then is for your C is equal to Ci is not equal to 0. Okay, so this is for your linear independent and linear dependent vectors. ओके, या ठिकाणी खाली आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय. फॉर द फॉलोइंग सेट्स ऑफ द वेक्टर इज लिनियरली इंडिपेंडंट. आता ह्या ठिकाणी काय दिलंय, 1 1 दिलेलं आहे, 0 1 दिलेलं आहे, 0 2 दिलेलं आहे. ओके, खाली पुढे दुसरं एक एक्झाम्पल दिलंय 1 0 0 0 1 0 नंतर दिलेलं आहे 0 0 1. आणि लिनियरली डिपेंडंट वेक्टर्स या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिलेत 1 2 2 3 नंतर 3 4. म्हणजेच काय असणार आहे, ते प्रत्येक एकमेकांवरती डिपेंडंट असणार. म्हणजे पॉईंट सुद्धा बघा 1 to 2 आहे आणि नंतर दुसरा पॉईंट काय दिलेला आहे 2 to 3 दिलेला आहे, नंतर काय दिलेलं आहे 3 to 5 दिलेलं आहे. म्हणजे हे पॉईंट जे आहेत आपल्याला काय दिलेले आहेत, लिनियरली डिपेंडंट साठी दिलेले आहेत. मग पुढे काय दिलेले आहेत 0 1 2 नंतर सेकंड पॉईंट दिलेले 0 -2 0. ओके, दिस सेट इज कॉल्ड ॲज इज सेट टू बी अ लिनियर डिपेंडंट सेट किंवा वेक्टर सेट. ओके, पुढचा पॉईंट दिलेला आहे कन्स्ट्रक्ट लिनियर इंडिपेंडंट सेट फ्रॉम 1 2 3 4 4 6 for space R cube. Short trick is that since the space is third dimensional, we need third vector for it, which can be found found as adding two vectors by increasing or decreasing any one coordinate by small increment. For example, 1 2 3 another 4 4 6 another 5 6 10. Third vector is obtained by adding the first two vectors and the third coordinate is increased by 1. Okay, पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, स्पॅन लेमा सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी. लेट v1 v1 v2 up to vn be a vectors vi is in the span of other vectors if the zero vector can be written as a linear combination of v1 v2 up to vn in which the coefficient of vi is non-zero. ओके, आता ह्या ठिकाणी पुढे आपल्याला दिलेलं आहे ग्रो अल्गोरिदम दिले आपल्याला. The vectors obtained by Grow algorithm are linearly independent. Proof काय दिलेलं आहे बघा. For n is equal to 1 to up to the n, let vn be the vector added to b in nth iteration of the Grow algorithm. We show by the mathematical induction that v1 v2 up to vn are linearly independent. For n is equal to 0, there is no vector, so claim holds true trivially. Assume for n is equal to k minus 1, the claim holds. We prove the claim for n is equal to k.
the vector Vk is added to B and the kth iteration is not in the span of V1, V2 up to Vk minus 1. By the span lemma for the coefficients alpha 1, alpha 2 up to alpha k such that 0 is equal to alpha 1 into V1. So that's इथं काय आपण करतो v is equal to या ठिकाणी आपण 0 घेतलेलं आहे. So that's why 0 is equal to काय असणार आहे alpha 1 into alpha 1 into v1 plus alpha 2 into v2 up to alpha k minus 1 into vk minus 1 plus alpha k into alpha vk. It must be that alpha k is equal to 0. Okay, so that's why 0 is equal to alpha 1 uh, into alpha 1 into v1 up to alpha k minus 1 into vk minus 1, because here we will consider alpha k is equal to 0. So that's why alpha k into vk is equal to काय असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला 0 मिळणार आहे, कारण की 0 ने आपल्याला कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर आहे 0 मिळणार आहे. By the claim that holds for n is equal to k minus 1, v1 v2 up to vk minus 1 are linearly independent. So alpha 1 up to alpha k minus 1 are all zeros. We have proved that the only linear combination of v1 v2 up to vk are equal to the 0. Vector is the trivial combination, that is that um, v1 v2 up to vk are linearly independent. This proves the claim for n is equal to k. Means your statement is the vectors obtained by the Grow algorithm are linearly independent is proved here. ओके, त्याच्यानंतर पॉइंट दिलेला आहे आपल्याला बेसिस सांगितलेलं आहे. ओके, डेफिनेशन काय दिली आहे बघा. लेट व्ही बी द वेक्टर स्पेस द सेट व्ही is equal to v1 v2 up to vn is said to be a basis vector of vector space v if span of b is equal to v, the set b is linearly independent set. ओके, आता ह्या ठिकाणी डायमेन्शन्स दिले, डायमेन्शन्स फॉर द वेक्टर स्पेस v, द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द बेसिस set b, dimensions of vector space v, and we denote the dimensions of vector space by dim in bracket v, means dimensions of v. Consider the vector space r cube. Standard basis vectors are b is equal to e1 is equal to 1 0 0, e2 is equal to 0 1 0, e3 is equal to 0 0 1. Okay, dimensions of r cube is equal to how much 3, कारण की ह्या ठिकाणी आपल्याला 3 हा आपल्याला काय मिळते, त्याचे डायमेन्शन्स मिळतात, 3 वेगवेगळ्या डायमेन्शन्स मिळतात. सो दॅट्स वाय. ओके, सिमिलरली डायमेन्शन्स ऑफ r raised to n is equal to n, म्हणजेच आपल्याला जी r ची पॉवर असणार आहे ती काय असणार आहे, तुमची डायमेन्शन्स असणार आहेत. ओके, we note a fact without proof that every vector space has a basis. The standard generators of f raised to d from the basis of f raised to d, any finite set t of the vector contains a set of b that okay, any finite set t vectors containing subset b that the basis of span t. Let v be the finite dimensions of vector space, and let dimensions of v is equal to n, then the any subset of v which contains more than n vectors are linearly dependent. No subset of v which contains fewer than n vectors can span v. Let S be the linearly independent subset of vector space v. Suppose beta is the vector in v which is not in the subspace spanned by S, then the set of S obtained by the adjoining beta and S is linearly independent. Okay, next theorem is your if W is the subspan of finite dimensions of vector space V, every linearly independent subset of W is finite and the set of part of a finite set of
W. Okay. These are the theorems for your dimensions of vector space V. ओके. त्याच्यानंतर ह्याच्या पुढचे जे टॉपिक्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. ओके. ह्याच्यामध्ये कुणाला काय क्वेरी आहे का? येस सुमेर. सिद्धेश. हाँ मॅम. कळालेत का पॉइंट्स? हाँ मॅम समजले. ओके. कुणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर मला व्हॉट्सअप वरती कळवा. ओके. हे लेक्चर आपण इथे एंड करूया. ओके. ओके. त्याच्यानंतर अजून एक पॉइंट सांगते की तुम्ही ह्या सर्व टॉपिकच्या नोट्स काढायला सुरुवात करा. ओके. कारण की नोट्स ऍटलिस्ट लागतील आपल्याला एक्झामसाठी. कारण की तुम्हाला ते जरी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतील किंवा थिअरॉटिकल असेल, जे काय असेल ते असेल, पण स्टडी स्टार्ट करा. कारण की अप टू दिस एंडिंग ऑफ दिस मंथ आपली युनिट टेस्ट एखादी लागेल एखाद्या वेळेस. ओके. काही प्रॉब्लेम्स असतील तर मला व्हॉट्सअप वरती कळवा.